वैशाली अँड दिस इज माय किचन. आज हा किचन ब्लॉग नसणार आहे. आज हा ब्लॉग असणार आहे इंटरनॅशनल ॲक्च्युली मी इंटरनॅशनल फ्लाईटला जाते जद्दाला. सो मी विचार केला की तुमच्यासाठी एक क्रू जेव्हा इंटरनॅशनल फ्लाईटला जाते तेव्हा ती काय काय गोष्टी करते ह्या संदर्भात एक ब्लॉग घेऊन यावा त्याच्यासाठी. तो सुरुवातच क्रूची अशी होते की ती स्वतःसाठी पहिले जेवण बनवते. बिकॉज इंटरनॅशनल फ्लाईट्समध्ये आम्हाला फक्त ब्रेकफास्ट अवेलेबल असतो. त्या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतात आपल्या अलावन्स. सो मी ब्लिंकिटवरून रेडी टू इट फूड मागवलं आहे. जसे की पुरणपोळी मागवलं आहे, व्हेज बिर्याणी मागवली आहे रेडी टू इट. त्याच्यानंतर मग लाडू वगैरे मागवले आहेत. आणि मी आता बिर्याणी बोलते आय टेक माय वर्ड्स बॅक. खिचडी बनवून घेऊन जाणार आहे. सो इंटरनॅशनल फ्लाईट्स जद्दाला जाण्याची तयारी खूप जोरात चालू आहे माझी. 3 तासाचे ट्रॅफिक दाखवता आहे डोंबिवलीवरून. सो मला लवकरात लवकर जेवण बनवून रेडी पण व्हायचं आहे. सो भेटू रेडी होताना. बाय. कांदा लागलाय. बाय. विश्वास होत नाही आहे पहिली गोष्ट तर मी इतकी छान खिचडी बनवलेली आहे. आणि ती खिचडी मी आता पॅक करते. त्याच्याबरोबर मी आता कॉल पण केला आहे. माझं ट्रान्सपोर्ट अजूनपर्यंत आलेलं नाही आहे तर मला कोऑर्डिनेट करावं लागेल. आणि ते झाल्यावर जर मला मध्ये वेळ असेल तर मी आत्ताच खाऊन घेते नाही कारण नंतर मला टाईम भेटणार नाही. ठीक आहे. सो असं सगळं चालतं क्रू लाईफमध्ये. आई एम इन जद्दा. चलो हमारा व्लॉग स्टार्ट हो गया. My hotel. This is my hotel where I'm staying right now. Yes, I have a card. दोनों साइड से देखो कितना अमेजिंग व्यू है. ब्यूटीफुल व्यू ऑफ होटल. उन्होंने मिनिएचर बनाया है. सच ब्यूटी ना. कितना मस्त बनाया है यार. इट्स वेरी नाइस. चलो इट्स नाउ इट्स टाइम टू गो. सो फाइनली वी आर इन जद्दा. So this is our hotel. It's very nice place. See the soft music. कल हम रात के मी हिंदी का बोलते हैं परत एकदा. काल आम्ही रात्रीचे 2-3 वाजता आलो. झोपलो. आता उठलो. ब्रेकफास्ट केला. मी काही शूट नाही केलं. तर आता आम्ही बाहेर चाललो आणि बाहेर चाललेलं बघू काहीतरी असं वेगळं दिसेल तर. सो स्टार्टिंगच इथून केली. हे एंट्रीलाच आहे जे आहे ते. त्याने ट्रेडिशनली बनवून ठेवलं आहे. सी वरती लॅम्प पण आहे. भाई क्रेजी. दिस इज क्रेजी. And this is my hotel. This palace like thing. This is my hotel. दुसऱ्या देशामध्ये येऊन टिकली लावणं, दुसऱ्या देशामध्ये येऊन मराठी बोलणं अलगच लेवलचा क्रेज असतो भाई. आणि मला खूप आवडतं. ही बिल्डिंग मस्त आहे. जे पण काय आहे ते कर बेकर.
इथे एवढी क्रेझी गरमी आहे आणि मी काही स्कार्फ नाही घेतला, काय नाही घेतला, फक्त सनस्क्रीमच्या बेसवरती आले. सी आमचं हॉटेल. काय व्ह्यू येतोय यार इथं. जद्दा बघायचं, जद्दा. अरे वा, बघण्यासारखं काहीतरी भेटलं. नारळाची झाडं, नारळाची नाही, खजूरची झाडं आहे गेसी. डेट्स फेमस असतात ना. आम्ही आलेलो आहे इथे मार्टमध्ये आलो आहे. ठीक आहे, आता इथे बघू काय शॉपिंग करण्यासारखं आहे, घरी नेण्यासारखं काय आहे का नाही आहे. हे काय आहे, बी काइंड गाईज, बी काइंड. फ्रीज मॅग्नेट आहे. दिस इज किडनी. फ्रीज पूरे शॉपिंग के मूड में है भाई. ते छान आहे ते क्रॉकरीज. काही घेऊ काय घरासाठी. मला महाग पण असेल. आणि तुम्हाला दिसत आहेत किती रिअल दिसत आहेत. बापरे, मला तर सगळ्यात जास्त ही कॅट बघून खूप भीती वाटली. असं वाटतं भाई मला येईल आणि आता मारेल. ओ भाई, हात लावायला पण भीती वाटते. छान कलेक्शन यांचं छान आहे, पण हे सगळी खूप महाग असणार. बघू आपल्याला काय घ्यायला जमतं यातलं एक तरी घेऊन जाईलच. असे लिंबूज बघितले असतील. सी, हा लिंबोडा, हा लिंबू आहे. बापरे, फ्रूट्स मार्केट आहे इथे. त्या साईडला वेगळं आहे. सोडा, तुम्ही बटाटे बघा. हा एवढा मोठा बटाटा आणि याला काय नाव दिलंय, पोटॅटोज बलादी. एवढे मोठे मोठे बटाटे. हाई, इथे सगळ्याच गोष्टी खूप मोठ्या आहेत. गाईज, हे जे तुम्हाला 3-4 हे दिसत आहेत ना नोटा, ह्याची इंडियन व्हॅल्यू 7,000 7,500 आहे. मी सगळे काढले. वी आर डन विथ द शॉपिंग. आणि लिटरली एवढं ऊन आहे इथे, एवढं ऊन आहे. ज्यांना कोणाला जर तुम्हाला तिथे जद्दाला यायचं असेल, पहिले तर तुम्ही ते मास्क, कॅप, सनग्लासेस सगळं वेअर करा. क्रू, नॉन क्रू जे कोणी फिरायला येते त्यांनी सगळ्यांनी. ओके, खूप ऊन आहे. आता आम्ही चाललो आहे हॉटेलला. नाही, अजून हॉटेलच्या आधी अजून एक ठिकाणी जायचं आहे. ते झाल्यावरती आम्ही हॉटेलला जाऊ आणि मस्त तिकडे आराम करू. करना था तो ये जो सर है वो सीधा हमारे पास आ गए और बोला वेट, आई हेल्प यू. भाई उसके चक्कर में मैं रह गई उधर. ते त्याला तिला घेऊन चालले गेले आणि मी इथेच थांबली. सर, हे भगवान, खूप फास्ट येत आहेत यार. इट्स व्हेरी फास्ट. ही इज हेल्पिंग मी. आता ते परत येतात मला घेण्यासाठी आणि खूप फास्ट आहे तिथे. ओ माय गॉड, इथे सिग्नल पण नाही आहे आणि ते फक्त मला घेण्यासाठी येत आहेत इकडे. ही सो जेंटलमॅन ना. सर, इट्स व्हेरी रिस्की. माणसाने लिटरली मला तिथून क्रॉस करायला हेल्प केली. इतके हेल्पफुल लोक. मी कुठेच नाही बघितलं. आणि इवन आपण चालतो ना रस्त्याने तर ते लोक थांबवत आहेत, गाडी दुरूनच थांबवत आहेत. सल्यूट. आता आम्ही एका मेडिकल शॉपमध्ये आलो आहे. इथे स्किन केअर स्वस्त भेटतात. ठीक आहे, दिस इज दॅट. नहादी नाव आहे, नहादी. सो आम्ही जीवावरती खेळून ज्या शॉपमध्ये आलो आहे ते हे ते शॉप. सगळे स्किन केअर प्रोडक्ट भेटतात. आय गेस हे मेडिकल नाही आहे, स्किन केअर प्रोडक्टच आहे तिथे. ब्युटी प्रोडक्ट्स, नेल्स वगैरे. आणि वरती आय गेस आहे मेडिकल. इथे सगळे स्किन केअरच आहे. बट मानावं लागेल या लोकांना खरंच. एवढं कोण नाही करत कोणासाठी. सन ऑइल की टॅन पडले ना मी बाहेर फिरून. काय
वायफाय लेट मी चेक. वायफाय शोधत डायरेक्ट मेडिकल हॉस्पिटलमध्ये बसून गेलो. तेव्हा तुम्हाला दाखवते तिथे काय लिहिलेलं आहे. क्लिनिक वायफाय कनेक्ट करायचं चक्करमध्ये कधी क्लिनिकमध्ये बसलो. आम्ही आलेलो आहोत परत हॉटेल रूममध्ये. ठीक आहे, मी तुम्हाला हॉटेलचं हे नव्हतं दाखवलं, रूम नव्हतं दाखवला बिकॉज आम्ही जेव्हा रात्री आलो ना काहीतरी 2 इंडियन टाईममध्ये ते 5-5:30 झाले होते आणि इकडच्या जद्दा टाईममध्ये काहीतरी 3-3:30 झाले होते. 4 वाजले होते. 2-2.5 तासांचा गॅप आहे दोघांमध्ये. मी खूप टायर्ड होती. सो मला ते दाखवता नाही आलं आणि आता दाखवण्याच्या कंडिशनमध्ये नाही आहे रूम. पण तरी तुम्ही बघा आणि जज करू नका. ठीक आहे, दिस इज आवर हॉटेल रूम. मी आणि माझी कलीग आम्हाला दोघींना रूम दिलेला आहे. ठीक आहे, त्या साईडला एवढा खास व्ह्यू तर नाही आहे पण चला तुम्हाला दाखवते. आता दाखवते तेच तर. आर यू रेडी गाईज? 1, 2, 3. आणि ही ती बिल्डिंग जी मी तुम्हाला दाखवत होती ना, ती बिल्डिंग आहे समोरून. मी हा माझा रूमचा मागे व्ह्यू आहे. छान आहे, कम्फर्टेबल आहे. त्यात माझी रूम पार्टनर कोण खूप छान आहे. आम्ही दोघी बाहेर गेलो होतो जसं तुम्ही बघितलं आत्तापर्यंत. आता आम्ही आलो आहे चेंज वगैरे करणार, थोडा आराम करणार बिकॉज आम्हाला रात्री 11 वाजता निघायचं आहे. इकडच्या टाईमचे 11 म्हणजे आपल्या इकडे काहीतरी 1:30 वाजला असेल. तुम्ही सगळे झोपले असाल तेव्हा आम्ही निघणार आणि मग घरी येता येता मला असं वाटते सकाळचे मला 9 वाजतील. 9 का 9, 9:30, 8ची लँडिंग आहे काहीतरी. बघितलं नाही मी अजून. काहीतरी 4-4:30चा रस्ता आहे जद्दाचा. सो अशा पद्धतीने आहे क्रू लाईफ. अजून तर मी ते ओपन पण नाही केले जे मी आणले आहेत ना. पुरणपोळी आणली आहे, व्हेज बिर्याणी आणली. मी विचार केला तर मी खाईल पण मला अजूनपर्यंत भूक नाही लागली. ठीक आहे, रेस्ट पिरियड आहे आता माझा. पण एक गोष्ट मला सांगायला आवडेल माहिती इथे. मला माहीत नाही दुसऱ्यांचा एक्सपिरियन्स कसा असतो, दुसरे क्रूला काय वाटतं, पण आज मला खूप चांगली लोकं भेटली. मार्टमध्ये पण चांगली लोकं होती. ज्यांनी आम्हाला रोड क्रॉस केला तो जेंटलमॅन माणूस होता. त्यानंतर हे जे आपल्या इथे गार्ड असतात खाली ते पण खूप स्वीट होते. खूप छान बोलले आमच्याशी. मे बी इथे भरपूर क्रू येत असतात तो मग त्यांना माहीत असतील की दे आर इंडियन आणि क्रू लोकांचे त्याचं असं हे बोलचाल होत असं म्हणून दे आर व्हेरी स्वीट. जो रिसेप्शनला पण होता त्यांनी पण आमच्याशी खूप चांगलं वेलकम केलं. म्हणजे जद्दाची लोकं इन शॉर्ट चांगली आहेत, बेटर आहेत. 10 out of 10 फ्रॉम माय साईड. चांगली गोष्ट आहे. आता मी चेंज करते आणि रेस्ट करते. मग किती वाजता उठेल? मे बी आता 1:30 वाजले ना. 4-4:30पर्यंत 2-3 तासाची मस्त झोप घेईल आणि मग उठेल. त्याच्यानंतर मग मी जेवण करेल आणि अरे QRH इन्सर्ट करायचे बाकी आहेत. आम्हाला बेसमध्ये असताना एक काम दिलं होतं. QRHमध्ये काही गोष्टी नवीन ॲड झालेल्या आहेत. इंडिगोमध्ये काही ना काही ॲड होत राहतं तर मग ते ॲड करायचं होतं पण ते विसरलो. पण उद्या परवा मला सुट्टी आहे गाईज. आय हॅव नो वर्क. तर मी ते उद्या परवा करेल. ठीक आहे, आता फक्त रेस्ट अँड चिल करायचं आणि 1 सेक्टर ऑपरेट करायचं आणि घरी जायचं. येस, घरी जायचं आहे फायनली. चलो बाय बाय, भेटू आपण झोप झाल्यानंतर. सो गाईज इट्स टाईम टू गो. जद्दा लेवर माझा पूर्ण झालेला आहे आणि आता जायची वेळ झाली आहे. ठीक आहे, मस्त जाणार. एकच फ्लाईट ऑपरेट करायची आहे पण ती खूप डेंजर फ्लाईट आहे. खूप काम करायचं आहे. हां
Your crew is ready. बहुत हेवी है यार ये. कोई आया ते कोई दिल गया, उम्रादा मेरा एक साथ थोड़ी सी दारू मेरे अंदर आ गई. करा है 10 हुन करा मैं की. ये इंस्टेंट पे डालेंगे क्या? क्या बोलते हैं, गेस्ट एंट्री? यस, इससे बढ़िया हैप्पी एंडिंग नहीं हो सकती एक फाइट. वी ऑलवेज मीट आफ्टर आवर लाइफ, बट अच्छा लगता है मिलके हमेशा.